वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर लगेच टुर्नामेंटला सुरुवात झाली. पहिलं बक्षीस 1500, दुसरं 700 आणि तिसरं 500. नमस्कार भाऊ आणि बहिणींनो, होळीनंतर 3-4 दिवस झाले पण आमच्या गावात एकही दिवस कार्यक्रमाची कमी नाही. त्यापैकी हा एक तळी भरण्याचा कार्यक्रम बघूया. पहिल्या आंब्याच्या पानापासून कळस तयार केला आणि कांबळीवर गव्हाच्या दाण्यांचा छान असा चौरंग काढला. तेवढ्यात मामा एका परातीत घऱ्यादेव घेऊन त्यांच्यावर हळद कुंकू वाहून पूजन करून घेतलं आणि सर्वांनी देव उचलले. मंडळी, तुमच्या पण गावात असा कार्यक्रम करतात का? कमेंट करून तुमच्या गावाचं नाव पण नक्की सांगा बर का. त्यानंतर इथला कार्यक्रम संपला आणि मंडळी दुसऱ्या कार्यक्रमाकडे निघाली आणि आज सुट्टी असल्यामुळे टीव्ही बघण्यातच दिवस घालवला भाऊ. त्यानंतर सायंकाळी आबुण्याला पोहोचलो कारण आपल्या DM गायकवाड साहेबांचा वाढदिवस आहे ना भाऊ. त्यानिमित्ताने आबुणा व्हॉलीबॉल संघाने मिनी टुर्नामेंटचं पण आयोजन केलेलं होतं. चला मग पहिले आपण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. मग DM साहेबांच्या हस्ते व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं उद्घाटन केलं आणि बागुल सरांनी सर्व नियम व अटी समजावून सांगितल्या. डबल एंट्री दिली जाणार नाही. एकदा जो आउट झाला त्यातनं गेम मध्ये आउट बाय. पहिलं बक्षीस 1500, दुसरं 700 आणि तिसरं 500. मग सर्व संघांचे नावं टाकून चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. पहिला सामना आबुणा वर्सेस हिंगवा लागला. त्यामध्ये आबुणा संघाने विजय पटकावला. कापूर बाकीचे बाहेर निघा. त्यानंतर लगेच दळवट वर्सेस चनकापूरची मॅच लागली आणि आमच्या टीमने इतके प्रयत्न केले की केक खाऊन तोंड गोड करावं लागलं. म्हणजे तुम्हाला आता कळलंच असेल की आमची टीम सामना हारलेला आहे. चला मग मंडळी निघूया आता घरी. तुम्ही पण आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.